सर नमस्कार. हॅलो. हा नमस्कार. महेश शंकरपल्ली सिल्लोड सर. हा बोला ना. ती वाळू चोरीची ती बातमी पण लागली पहा वर्तमानपत्राला. हो ना, आम्ही बोललो तर तहसीलदार साहेबांना नाही, तहसीलदार मॅडम काहीच करणार नाही. त्या आलेल्या प्रोफेशन पिरियडवर आणि त्यांना जप्त साठा मी म्हणलं त्यांना दिला वगैरे ठेवून द्या. किती दिवस सांभाळत बसणार ते? अवघडच आहे नाही, चोऱ्या बिऱ्या होत नाही, आता चोरी झाली ना, आता त्याचं चोरी झाली त्याचं काय करायचं? तिथं जवळपास 50% वाळू चोरी झाली. तिथं 4000 ब्रास वाळू साठा होता पूर्ण. मग आता आणि रात्रभर गाड्या चालू आहेत कंटिन्यू. आता 5 तारखेपासून गाड्या चालू आहेत आणि गाड्यांचे नंबर पाठवलेले आहेत तुम्हाला. आणि वाळू कुठे टाकले जात आहेत ते पण तुम्हाला ते पत्ता दिला आम्ही. अब्दुल सत्तारची जी बोलतो मी तहसीलदार मॅडम ना. नाही, मग तहसीलदार मॅडम जर कारवाई करत नसेल, एसडीएम कारवाई करत नसेल तर मग आता काय करायचं ते सांगा. मी क्रिमिनल फौजदारी केस दाखल करू का? नाही बोलतो. नाही, मी फौजदारी केस दाखल करू का सिल्लोड कोर्टामध्ये? नाही, तुम्ही काय करावं हे काही मी सांगू शकत नाही ना. मी फक्त मग मला सांगा. मी म्हणतो ना, मी तक्रार देऊ शकतो. कारवाई करण्याचं काम मला सांगा. कारवाई करायचं काम कोणाचं आहे? हो ना, बरोबर आहे ना. कारवाई कोणीतरी करायला पाहिजे ना, काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे ना. आता मागच्या वेळेस तक्रार दिली 2024ला, तेव्हा सुद्धा काही ऍक्शन घेण्यात आली नाही. त्यावेळेस पोलिसांनी सुद्धा पत्र दिलं होतं, गाड्यांचे नंबर पाठवले होते तुम्हाला. नाही, मॅडमला बोलतो, मॅडम बनले त्यांना ते फाईल वगैरे जुने नाही सापडले वाटतं काय म्हणत होत्या. आता मी तुम्हाला पीडीएफ दिली ना, आता तुम्हाला सगळे डॉक्युमेंट पाठवले ना तुम्हाला सगळे. आता त्यांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे. मॅडमला सांगितलं काहीतरी ते कुठल्या तरी नगरपालिकेच्या कामासाठी वगैरे घेतलं होतं. नाही, आता जी वाळू चालू आहे ती आता सहकारी सूतगिरणी आहे, नॅशनल सहकारी सूतगिरणी डोईफुला शिवार गट क्रमांक 175 मध्ये सगळा वाळू साठा नेलेला आहे तिथं. पण अब्दुल सत्तारवर कारवाई करायची हिंमत कोणत्याही अधिकाऱ्यावर नाहीये. म्हणजे कुठलं ते सत्तार साहेबांचं का ते? सत्तार साहेब कसा साला ते एक नंबरचा दाखवू यार. तो काय सांगा तुम्हाला, पूर्ण तालुका लुटून खाऊ लागला तू आमचा. नाही, आम्ही काय बोलू शकत नाही. एवढ्या तक्रारी त्याच्या दिलेल्या आहे, वारंवार तक्रारी देतो आम्ही त्याच्या, पण कारवाई कोणीच करत नाही. चालतं ते बघतो आम्ही, बोलून काय करतात त्यांना म्हणा काहीतरी ऍक्शन घ्या म्हणा. नाही तर मी एकतर मंत्री साहेबाकडे जाईन, बावनकुळे साहेबाकडे तक्रार दाखल करेन मी की अधिकारी ऍक्शन घेत नाही म्हणून. चालतं ते बोलतो मी. चालेल सर.